मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेनेकडून पैसे वाटप केल्याचा ठाकरे सेनेकडून आरोप होतोय। चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 153 मधील हा प्रकार समोर येतोय। ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकरांचा हा आरोप होतोय। जर निवडणूक स्लिपा वाटत होते तर तो पकडल्यानंतर बाकीचे का पळून गेलेत आणि पोलिसांनी त्यांचा आता कोण होते काय होते त्याचा, कारण ते आरोपी नंतर त्यांच्या रॅलीमध्ये सुद्धा मी स्वतः बघितले। दुपारी ही घटना घडल्यानंतर खारदेव नगर मधून जेव्हा त्यांची रॅली गेली तेव्हा चूक आहे म्हणून प्रशासनानं कुठल्याही दडपणाखाली न येता यावर अंकुश ठेवून हा जो काही हे काही जे मनसुबे आहेत सत्ताधारी पक्षाचे ते हाणून पाळावे। नाशिक महापालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकेल। मालेगावमध्ये शिवसेना किंग मेकर असेल असा विश्वास मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलाय। आता जिथपर्यंत महानगरपालिकांच्या निवडणुकीचा विषय तर अतिशय सकारात्मक वातावरण नाशिक महानगरपालिकेच्या संदर्भात, मालेगाव महानगरपालिकेच्या संदर्भात आणि धुळे महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आहे। मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो, नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी। 345 मतदान केंद्रांवर 1800 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, महापालिका आयुक्त यशवंत डांगेंनी मतदारांना आवाहन केलंय। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागामधून 68 जागांसाठी दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते 5:30 दरम्यान मतदान होणार आहे। महापालिकेच्या या मतदान प्रक्रियेसाठी 1800 कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे। शहरातील जे 4 नंबर जो मुकुंदनगरचा प्रभाग आहे किंवा 5 नंबर जो प्रभाग आहे त्या ठिकाणी जास्तीचा बंदोबस्त द्यावा अशी पोलिसांना देखील विनंती केलेली आहे। नाशिक महापालिका निवडणुकीची रणधुमाळी। निवडणुकीसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। मतमोजणीच्या दिवशी पोलिसांचा त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नाशिक शहर पोलीस पूर्णपणे इलेक्शन वोटिंग आणि काउंटिंगसाठी तयार आहे। आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेतलेले आहेत। साधारण 500 लोक आपण तडीपार केलेले आहेत आपल्या नाशिक शहरामधून। त्याचबरोबर 800 लोक आपण 110 जे जुनं होतं आणि नवीन BNSचं 129 आहे त्याच्या अंडर बाउंड डाऊन केलेले आहेत। 36 स्ट्रायकिंग फोर्सेस हे क्राईम ब्रांचचे असणार आहेत आणि लोकल पोलीस स्टेशन्सचे असणार आहेत। कुठल्याही अनुचित प्रकार जर घडला तर आपण 5 ते 7 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचू शकतो, अशा प्रकारचं नियोजन नाशिक पोलिसांनी केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।